सांगली जिल्ह्यातील कौलापूर येथील रत्नवर्धन धनंजय पाटील हा अवघ्या 11 वर्षांचा आहे. रत्नवर्धन हा शाळेबरोबर शेतीही करतोय. आपल्या वडिलांच्या हाताला हातभार आणि शेतीची आवड असल्याने रत्नवर्धन शेती करतो. त्याला शेतीची आवड असल्याने वडिलांनी त्याला 1 एकर शेती दिली. अवघ्या 9व्या वर्षी त्याने पेरू, सीताफळ, गाजर, चंदन अशी व अनेक लागवड केली आहेत. मात्र या लहान मुलाच्या आवडीला गावातून कौतुक होत आहे. तर त्याला छोटा शेतकरी हल्या नावाने प्रसिद्ध झाला. रत्नवर्धन धनंजय पाटील हा इयत्ता 5वीमध्ये शिकतोय. आई वडील दोघेही उच्च शिक्षित आहेत. वडिलांच्याच बरोबर मुलालाही शेतीची आवड निर्माण झाली. त्याने अवघ्या लहानच वयात शेती करण्यास सुरुवात केली आहे. त्याने आपल्या शेतात अनेक पिकं घेतली. त्याचं हे शेतीची आवड पाहण्यासाठी परिसरातील लोक आवर्जून पाहायला येत असतात. त्याच्या शाळेतील शिक्षकही त्याचं कौतुक करतात. नमस्कार, माझं नाव धनंजय निवृत्ती पाटील, राहणार मी कौलापूर, तालुका मिरज. मी आमची वडलोपार्जित शेती 36 एकर शेती आहे. माझे आजोबा शेती करत होते, वडील शेती करत होते, मीही शेती करतो आहे. ह्या शेती या छंदाच्या नादात हळूहळू माझ्या मुलालाही 2 वर्षाचा असल्यापासून त्याला शेतीची आवड लागली. जसं लहान बाळाला पाणी दिसलं की चिखलात खेळावं वाटतं, तसं तो नेहमी माझ्याबरोबर जर ज्यावेळेला दार मोडायचं असेल, पाणी पाजायचं असेल, त्यावेळेला त्याला चिखलात खेळायला खूप आवडायचं. त्याच्यानंतर हळूहळू असं लक्षात आलं की ह्याला शेतीचा काहीतरी गंध लागायला लागला. मग त्याला जसं मला जे येत होतं तसं त्याला मी हळूहळू धडे द्यायला चालू केले. म्हणजे जेवढे मला आई वडिलांच्याकडून, आजोबाजीकडून जे शेतीचे धडे मिळाले तेच मी त्याला देण्याचा प्रयत्न केला. पण तो एक पाऊल माझ्याही पुढे निघाला. कारण थोडंसं शाळेतलं ज्ञान विथ शेतीतलं ज्ञान हा कॉम्बिनेशन करायला लागला. आणि त्याच्यामुळं काय झालं, त्याला थोडीशी आवड जास्त झाली. आणि माझी मिसेस आयफोन वापरत होती, त्याच्यामध्ये त्याला AI टेक्नॉलॉजी सापडली. आणि त्या AI टेक्नॉलॉजीमुळे त्याला शेती म्हणजे काय त्यानं ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी स्वीकारली. आणि त्याच्यानंतर जे त्यानं जी पिकअप घेतला की कशी शेती करावी, काय करावं, हा तोच मला शिकवायला लागला. की पप्पा हे असं नाही, आपल्याला हे असं करायला पाहिजे, पप्पा हे एकदल असं असतं, द्विदल असं असतं, ते एकमेकाला खाद्य कसं पूरक देतं, ह्या गोष्टी मला सांगायला लागला. मग मला त्याचं थोडंसं कुतूहल वाटायला लागल्यानंतर मी काय केलं, ठीक आहे बाबा, तू हे 1 एकर शेती घे आणि तू म्हणजे काय करावं लागतं तो आम्हाला सांग, त्याच्या पद्धतीने आपण करूया. तर पप्पा पहिल्यांदा सगळ्यात मोठी गोष्ट त्यानं काय मला महत्त्वाची सांगितली, पप्पा आपल्याला नफा आणि तोटा याच्यावरती नियोजन घालावं लागेल की आपण शेतीत गुंतवणूक किती करतो आहे. आता हा किती बघितलं तर 3री-4थीचा मुलगा, आणि हा आपल्याला काय म्हणजे थोडंसं इगो दुखवल्याने व्हायचा माझा. पण मला वेळोवेळी मिसेस म्हणायची नाही, तो काय म्हणतो जरा ऐकून घ्या त्याचं. तर ठीक आहे म्हटले, त्याच्यानुसार 1 एकराची शेती आपण करूया. तर त्यांनी सगळ्यात पहिला सगळी टेक्नॉलॉजी शिकून घेतली. इस्रायल पद्धतीने पेरू लागवड करूया म्हणला. 15x6 वरती त्यांनी इस्रायल पद्धतीने पेरू लागवड केली. त्याची छाटणी वगैरे तो सांगायचा की पप्पा ही 4 पानं आलं की पेरू छाटून घेऊया आपण. मग ते 4 पानानंतर आलं की परत पुढं नेक्स्ट टाईम फळ लागायचं. अरे असं कसं काय होतं आहे. तर त्यानं मला सांगितलं की जो मेन सेंटरचा जो मेन फांदी येते त्याला कधीही कुठल्याही फांदीला फळ लागत नाही. मग मला असं काय वाटलं नाही, तर नाही म्हटलं. मग तर त्यानं मला आंब्याचं दाखवलं. आंब्याची जी सेंटरची फांदी येते त्यालाही फळ लागत नाही. म्हणजे जे सेंटरची फांदी असते ती वाढीसाठी शाखा असते आणि जे साईडच्या फांद्या येतात त्यांना फळ येतात, हे मला त्याच्याकडून समजलं. नंतर पुढं जाऊन काय, मग त्याने पेरूची छाटणी घ्यायला लावली. मग परत लक्षात आलं की अरे वर्षात आपण 1दा छाटणी घेऊ शकतो, 2दा घेऊ शकतो, 3दा घेऊ शकतो, 4दा छाटणी घेऊ शकतो. म्हणजे गेले 5 वर्ष झालं मी छाटणी घेतोय पेरवाची, तर आता एका वर्षात 4 वेळा छाटणी घेतो. सरासरी त्याच्या हिशोबाप्रमाणे एकदा एका छाटणीला आम्ही 15 ते 20 किलो पेरू घेतो. 4 वेळा छाटणी घेतली तर 50 ते 60 किलो पेरू आम्हाला आराममध्ये निघून जातात. आणि त्याचा विक्रीचं टेक्निक वेगळं आहे. आम्ही विकत होतो ती व्यापाऱ्यांच्या मागं लागत होतो, हुडकत होतो आणि त्यांच्या बाजारात सौद्याला जाऊन विकत होतो. त्यांनी दर म्हणाल ती देत होतो. पण त्याचं तसं टेक्निक नाही. तो काय करतो, व्यापाऱ्यांना 2-3 बुट्टवाल्यांना जे लोकल फिरून येतात त्यांना फोन करून बोलवून घेतो. त्यांच्यात कॉम्पिटिशन लावतो की हा पेरू तुम्हाला कितीला चालतो, तुम्हाला जो चालतो तो पेरू तोडून आणा. आणि सरासरी त्याने दर ठरवून दिला की 30 रुपये kg असं ते पेरूची विक्री करतो. म्हणजे साधारणपणे आता जर हिशोब केला आपण तर एका झाडाला 50 किलो धरलं तर 5-15 150 म्हणजे 1,500 रुपये वर्षाकडे तो झाडाला कमवतो. तो पप्पा म्हणतो रेग्युलर खर्च आपला. आणि दुसऱ्या गोष्टीचा जर विचार केला तर मला एवढ्यात इन्कम नाही भागत आपला. जनावरांना चारायची सोय पाहिजे, तर त्याच्यासाठी एकदल म्हणून तो पेरूचं द्विदल, नंतर मक्याचं एकदल लावतो. त्याच्यानंतर आपलं हे चाऱ्याचा प्रश्न मिटला. पप्पा आपल्याला माझी शैक्षणिक फी वार्षिक भागली पाहिजे, त्याच्यासाठी काय पाहिजे, तर आपण गाजराचं बिया, असंही तुम्ही पेटेंट घेतलेलाच आहात मला, तर गाजराचं बिया लावूया.
आणि गाजराच्या बियातून तो वार्षिक उत्पादन आता सरासरी 700 ते 800 रुपये के-जी गाजराच्या बिया जातात. बरं एवढं करून त्याचं मन समाधान नाही आहे, अजूनही त्याला बेनिफिट मिळतं असं वाटत नाही. तर त्याने त्याच्यात अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय केली, तर म्हटलं पप्पा चंदन लागवड करूया. मग 2 पेरूच्या मध्ये, 2 सीताफळाच्या मध्ये आणि 2 आंब्याच्या मध्ये त्यानं एक चंदनाचं रोप लावलं. साधारणपणे सांगायचं म्हटलं तर 3000 रोपाची त्यांनी लागवड केली. तर आम्ही असा हिशोब केल्यानंतर असं लक्षात आलं की एका झाडाला सरासरी आत्ताचा सध्याचा दर बघितला तर 10,000 रुपये के-जी आहे. 7 ते 8 वर्षात चंदनाचं झाड तोडायला येईल. तर 7 ते 8 वर्षात चंदनाचं झाड तोडायला येत असेल तर साधारणपणे एका झाडाला 20 किलो माल निघेल तुम्हाला. 20 किलो माल जर पकडून चाललो तुम्ही तर सरासरी बघा एका झाडाला 2 लाखाच्या आसपास उत्पादन भेटेल. म्हणजे अशी त्यानं जेवढी पेरूची झाडं आहेत, जेवढी सीताफळाची झाडं आहेत, जेवढी आंब्याची झाडं आहेत, म्हणजे पेरूच्या बघा त्यांनी 1 एकरामध्ये साधारणपणे 7 लाईनी पेरूच्या, 7 लाईनी सीताफळाच्या आणि 5 लाईनी आंब्याच्या अशा केल्यात. त्याच्यामध्ये प्रत्येकी 30 झाडं धरलं तर 200 म्हणजे 500 झाडं लावलात. चंदनही तेवढंच लावलं आहे त्यांनी, म्हणजे केलं परफेक्ट. पण त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं आम्हाला शेतीत काम करताना की चंदन हे नुसतं येणारं पीक नाही, तर त्याला होस्ट प्लांट पाहिजे. होस्ट प्लांट म्हणून त्यानं परत लिंब काय माहीत नाही, पण निसर्गानं त्याची हाक ऐकली काय कळलं नाही, तिथं लिंबाची झाड ॲटोमॅटिकली उगवून आली निसर्गाच्या सान्निध्यात राहून. आणि ते बिया पडल्या, पक्ष्यांनी खाऊन टाकल्या, कशा आल्या माहीत नाही, पण ते लिंबाची झाड आली. लिंब आणि चंदन दोन्ही होस्ट प्लांट 1 नंबर आता सध्या चंदन आणलेलं आहे त्याने. एवढंच करून तर तो थांबलेला नाही आहे. तर त्यानं अजून थोडं ॲडव्हान्स काय केलं, पापा कामगार खर्च जास्त होतो आहे, भांगलायला जास्त खर्च जातं आहे. नवीन कोळपी बनवली. त्याच्या व्यतिरिक्त पाला मल्चिंग, आम्हाला काय एवढंच माहीत, मार्केटमध्ये जावा प्लॅस्टिक कागद आणा मल्चिंग करा. पण त्याने त्याच्या पुढे जाऊन विचार केला की आपण ऑर्गॅनिक शेती करतोय, काही खतं वापरत नाही, तर आपण पाला मल्चिंग करू. पाला मल्चिंग केलं, बाळा म्हटलं कुजणारच नाही, त्याचं काय टेन्शन नाही म्हटलं. असंही ऑलरेडी आपल्या गांडूळ आहे, सेंद्रिय कर्ब चांगला आहे, पाल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतोय. म्हणून त्यानं गांडूळ खत तयार केलं, स्वतः गायी आहेत त्याचं गांडूळ खत तयार केलं, गांडूळ खत खाली टाकतो, त्याच्यावरती पाला टाकतो तो. तिथून इतकं जबरदस्त त्यानं नियोजन केलं की आता मातीमध्ये जरी तुम्ही असा हात घातला तरी भुसभुशीत माती उकरून निघते. म्हणजे त्याचाही खर्च त्यांनी संपवला, म्हणजे भांगलण्याचा खर्च संपवला, कामगार खर्च सगळा संपला. पाणी पाजायचं त्यानं वापसा पद्धतीवर पाणी कसं पाजायचं असतं तेही शिकवलं. एकदल वनस्पती द्विदलमुळे एकदलवर येणारी कीड वेगळी कशी असते ते दाखवली, द्विदलवर येणारी कीड कशी असते दाखवली. एकदलवर येणारी सरळ आळी असते, त्याला सरळ पाय असतात. द्विदलवर येणारी अशी उंट टाईप आळी येते, त्याला पायाच्या जोड्या मागं पुढे असतात. इतका शाळेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर शाळेबद्दल त्याची एक खासियत आहे. त्याच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये धडे आहेत, बरेच बघितले की मी शेतीविषयक माहिती असलेले धडे. तर विशेष म्हणजे तो शिक्षकांनाही आवर्जून त्याविषयी माहिती सांगतो. सूप म्हणजे काय, पाकडणे म्हणजे काय, कोळवणे, फणणे, पेरणे, ह्या इतक्या सगळ्या गोष्टी बारकाव्याने सगळ्या समजावून सांगतो, प्रॅक्टिकली दाखवतो. मुलांना, शाळेतल्या मुलांना घरी घेऊन येतो, त्याच्या शेतीबद्दल माहिती सांगतो. एवढं करून तो थांबत नाही. पक्का बिझनेसमन आहे ते. मी कधी ओळखलं त्याला की येथून पेरू घेऊन जातो शाळेत आणि शिक्षकांना, जावेद सर असून देत, नंतर मॅडम असून द्यात, सपना मॅम असून द्यात, त्यांना तो पेरूची विक्री करतो. आणि त्याच्या मोबदल्यातून तो पैसे घेतो, ते घेतो, ज्ञान तर घेतोच, पण शाळेची फीससुद्धा तो त्याच्यातूनच भागवतो. ह्याचं मला सगळ्यात मोठं कुतूहल आणि अभिमान वाटतो त्याचा. शेती म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर ही जी तो 1 एकर शेती करतो तर ती शेती म्हणून नुसती शेती नाही करत, तर त्याच्या डोक्यात इतका मोठा कन्सेप्ट आहे की ॲग्रो टुरिझम म्हणजे कृषी पर्यटन केंद्र काढायचं त्याच्या डोक्यामध्ये विषय चालू आहे. मग कृषी पर्यटनमध्ये काय, हुरडा पार्ट्या करूया. आता ते शेतीचं सगळेजण नॉलेज घ्यायला येतात की कशी शेती करतो ते बघायला. दूरवरून बरेचसेच लोक, राज्यातून परराज्यातून पण लोक येतात, शाळेच्या स्कूल व्हिजिट वगैरे देतात, त्याची माहिती घ्यायला येतात. आता इथं दादा कॉलेजची परवा 300 मुलांची त्याला व्हिजिट झाली. कंपोस्ट कसं बनवायचं, गांडूळ खत कसं बनवायचं, गोबर गॅस कसा असतो, गायींच्याबद्दल माहिती कशी, पक्ष्यांची, प्राण्यांची माहिती कशी, युनिक पक्षी रातवासारखे कसे असतात, झाडे कसे बोलतात, एकदल द्विदल वनस्पती कशी, याच्याबद्दल इत्थंभूत तो माहिती देत असतो नेहमी. त्याच्यामुळं ना त्याच्या डोक्यात कन्सेप्ट आहे की आपण ॲग्रो टुरिझम चालू करू आणि याचं पैसे कन्वर्ट करून सेंद्रिय शेती कशी करायची याची आपण माहिती देऊ, असं नेहमी त्याचं चालू असताना आता तो सध्या ट्राय करतो. आणि लोक बऱ्यापैकी म्हणजे आठवड्याला दर शनिवार रविवारी 50 ते 100 लोक त्याचं स्पेशली त्याची माहिती घेण्यासाठी किंवा त्याच्याकडून ज्ञान घेण्यासाठी, त्याच्याकडून ट्रेनिंग घेण्यासाठी सुद्धा येत असतात. त्याच्यामुळं मलाही नेहमी भारावून वाटतं की हा काहीतरी वेगळाच व्यक्ती आहे. तुमचा माल एक्सपोर्ट कुठे कुठे होतो?
सध्या माल एक्सपोर्ट वगैरे काही नाही होत. माल आपला तो इथूनच विक्री करतो. फक्त गाजराचं बियाचं पेटंट असल्यामुळे गाजराचं बिया 3000 किलो आपलं पूर्वजापासून आहे. म्हणजे आजोबा वडील मी आम्ही पूर्वजापासून गाजराचं बिया करत असल्यामुळं आमचं फिक्स एक 3000 किलोचं कस्टमर आहे, तो फिक्स विक्री होते. आणि मक्याचा मुरघास केला जातो किंवा जनावरांसाठी चारा केला जातो. द्राक्ष बागेचा माल एक्सपोर्टला विक्री होतो, काही मार्केटला होतो, पण ते केमिकलयुक्त येतात. आणि पेरू, सीताफळ, आंबा हे जे आहेत तो हा इथूनच विक्री करतो सगळी ग्राहकांना. तो काहीतरी गायी त्याच्याकडे आहेत भरपूर. साधारणपणे एक 23 गायी आहेत. त्याच्यामध्ये कपिला खिलार, कोसा खिलार, आटपाडी खिलार ह्या व्हरायटी आहेत खिलार गायींच्या सगळ्या. तर त्याचं गायींचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर ही जी शेती तो करतो तो सगळं त्या गायींच्या जीवावरती करतो. त्याच्यापासून शेण मिळतं, गोमूत्र मिळतं. आणि त्यानं एक इतका भारी शोध लावलेला आहे की देशी गाईची वार आणि तेवढ्याच किलो वजनाचा गूळ घेतला की तो गूळ आणि वार त्याचं लिक्विड एक आठवड्यावरती ठेवलं आणि 5 लिटर गोमूत्र जर टाकलं त्याच्यापासून निघणारं 1 लिटर लिक्विड रानावरती स्प्रे केला किंवा खाली भुईपाटातून जमिनीतून जर पाणी सोडलं तुम्ही तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब मिनिमम 5.5 ते 6, आता सध्या 1.5 ते 1.6च्या पुढं माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब गेलेला आहे. पहिला काहीच नव्हता, 0.50च्या आसपास पण कर्ब नव्हता. त्याच्या ह्या टेक्निकमुळं खूप मोठा फरक पडला आहे सेंद्रिय शेतीला. त्या देशी गाईंच्या याच्यापासून खूप मोठा. तेवढेच नाही तर कोंबड्या पाळल्यात त्याच्या विष्ठा तो माशांना खायला घालतो शेततळ्यामध्ये. आणि मरळ व्हरायटीची मासेही पाळले त्यानं, त्याच्यातूनही उत्पादन कमवतो. अशी एक नाही म्हणजे त्याचा प्रत्येक जमिनीमध्ये दिसणारी काडी कचरा याचासुद्धा तो भांडवल करतो. म्हणजे ते गांडुळाला खत होईल म्हणून करतो किंवा शेतीला वर्ण स्प्रे म्हणून गोमूत्रासारखा वापर करतो. कोणतीही वस्तू वाया घालवत नाही तो. इतकं बरोबर शेती करतो. त्या शेतकऱ्याचं नेटवरती किती आहे? त्याचं नेटवर्क म्हणाल तर सध्या आता यूट्यूबला फ्लॉवर त्याचं चॅनल आहे अनुभव ॲग्रो टुरिझम म्हणून. त्याच्यावरती त्याला नेहमी 5च्या पुढं स्टार असतात. ह्याच्या व्यतिरिक्त बरेच लोक त्याला फॉलो करत असतात. शाळेत गेला कुठं गेला आता तर बऱ्याच ठिकाणी त्याला VIP म्हणून बोलवलं जातं. कृषी विद्यापीठातनी त्याला सत्कार पण केला जातो त्याचा. बरेच ठिकाणी त्याला बोलवणं होतं की आम्हाला सध्या शेतीबद्दल माहिती आहे. आता त्याच्यापेक्षा त्याचा एक ॲडव्हान्स पाऊल पुढे सांगायचं म्हटलं तर जे तुमची टेरेस गार्डनची जी पद्धत आली नवीन तर त्याच्याबद्दल तो इतंभूत माहिती देतो की तुम्ही 2 वांग्याची झाडं लावा, 2 टॅमॅटोची झाडं लावा, त्याच्यामध्ये 1 मक्याचं पीक लावा म्हणजे रोग पण येणार नाही आणि तुम्ही तुमच्या घरीच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून खाऊ शकता. ह्याच्याबद्दलही तो खूप छान माहिती देतो त्यांना. वार्षिक उत्पन्न किती आहे सगळं टोटल एकत्र केलं तर? गाईपासून ते माशापासून ते पेरू सर्व. वार्षिक उत्पादनाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आता मगाशी तुम्हाला मी पेरूचं जे सांगितलं होतं की एका झाडाला 1,500 रुपये, असं 200 झाडं धरला तर 15 दुनी 30, 3 लाख रुपये पेरवातून. सेम पोझिशन सीताफळातून पण 2-2.5 लाख रुपये मिळाले जातात. शिवाय आंब्याच्या ह्याच्यातून पण 1 ते 1.5 लाख रुपयाच्या आसपास उत्पादन करतो. आणि गाजराच्या बियापासून पण 2 ते 2.5 लाखापर्यंत उत्पादन करतो. चाऱ्याचा हिशोब तर आपण वैरणीसाठी झाला ते धरतच नाही. गाजराच्या बिया काढल्यानंतर कोथिंबिरीचं पीक काढतो त्याच्यापासून साधारणपणे 1 लाख रुपयाच्या आसपास तो उत्पादन घेतो. म्हणजे सगळा टोटली खर्च जर जाऊन बघितला तर 18 ते 20 लाखाच्या आसपास नेट नफा. बरं हा चालू एका वर्षाचा त्याचा नेट नफा झाला. पण त्याने जे गणित घातलं की 3000 झाडं चंदनाची लागवड करायची आणि ते 7 वर्षानंतर जे विकायचं तसा जर त्याचं जर बघितलं आज वय 21 वर्ष आहे, 10 वर्षांनी जर 11 वर्ष वय आहे, 10 वर्षांनी जर विकायचा विचार केला तर 21 वर्ष वय असेल. 21 वर्षाला जर हिशोब केला एका झाडाला 2 लाख तर 3 दुनी 60 कोटीच्या आसपास त्याचा नेट नफा असेल. ह्याचं त्याचं टार्गेट आहे. मला ग्रेट वाटतं कसं शक्य करतो त्याचं त्यालाच माहीत, पण 100% तो करणाऱ्याची माझी विश्वास आहे आणि त्याला काय लागेल त्याच्यासाठी मी त्याच्या सदैव पाठीशी. म्हणून हा प्रसिद्ध झालाय. हां, तुम्हाला कसं वाटतं की बाबा याचे वडील म्हणून तुम्हाला आता ओळखतात लोक? आता हां तर सांगायचं म्हटलं तर ह्याला बऱ्याचपैकी सगळीजण आता कुठेही जरी गेलो म्हणजे गावामध्ये मी फिरायला गेलो किंवा इथं बाहेर पाहुण्यांच्यात गेलो तर तुझा मुलगा छोटा शेतकरी आहे, अरे त्याला खूप ज्ञान आहे. ज्यावेळेला असं वाटतं ना, असं बोलतात ना, त्यावेळेला असं वाटतं बस बाकी काय नाही. बापाला सगळ्यात जास्त मोठं गर्व कधी होतो ज्यावेळेला त्याला त्याच्या मुलाच्या नावाने ओळखायला चालू होतात ना, त्याच वेळेला त्याच्या बापाला गर्व होतो की माझा मुलगा काहीतरी करतोय. आणि ह्याच्यापेक्षा मोठं सुख समाधान मला दुसरं अजून काय असणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी रोहिणी पाटील, रत्नवर्धनची आई. रत्नवर्धन एक छोटा शेतकरी म्हणून अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे, याचं मला खूप अभिमान वाटत आहे. तसं बघायला गेलं तर मी माझ्या माहेरकडचं आणि इकडं सासरी दोन्ही बॅकग्राऊंड शेतीच आहेत.
त्यामुळे दोघांनाही शेतीची खूप आवड आहे. आणि ह्याच्यामध्ये पण तेच उतरलं गेलं आहे की आमचं बघून, माझ्या मिस्टरांचं बघून, तो लहानपणापासूनच अगदी 2 वर्षाचा असल्यापासूनच पप्पांच्या पाठीमागं जाणे, रानामध्ये गवत काढणे, पाण्यात खेळणे, हे अगदी लहानपणापासूनच करतोय. म्हणजे जसं मुलाचे बाळाचे पाय पाण्यात दिसतात तशा प्रकारे आम्हाला दिसलं. मग मी ह्यांना सांगितलं की आपण थोडंसं ह्याच्याकडे लक्ष देऊया, ह्याचा कल थोडासा शेतीकडे दिसतोय. सगळीच मुलं शिक्षण घेतात, जॉब करतात, तसं न करता कुठेतरी याला शेतीमध्ये घुसवू किंवा एक प्रकारे वेगळा बिझनेस सेटल करून देऊयात थोडंसं आपल्या गायडन्सनी. ह्याचे पप्पा आणि मी गायडन्स करत गेलो आणि त्या प्रकारे त्याने ते सगळी माहिती आत्मसात करून वेगवेगळे प्रयोग करायला चालू केलं शेतीमध्ये. मग थोडासा मोठा झाल्यानंतर तो म्हणला की मी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने शेती करतो. ठीक आहे म्हटलं. मग त्याला 1 एकर शेती आम्ही दिली आणि तुला जे करायचं आहे ते कर असं सांगितलं. मग त्याने हळूहळू पप्पांच्या सानिध्यात राहून बऱ्याच प्रकारची फुलझाडे, फळझाडे यांची लागवड केली. जसं की सीताफळ आहे, पेरू आहे, आंबा आहे, चिक्कू आहे. त्याच्यामध्ये छोटी छोटी पिकं, त्या दोन्ही लाईनच्यामध्ये छोटी छोटी पिकं पण घ्यायला चालू केलं की जास्त फायदा झाला पाहिजे अशा प्रकारे. एवढ्यावरच तो थांबला नाही की पप्पांना विचारू लागला की याचं आपण उत्पन्न कसं घेऊ शकतो, विक्री कशी करू शकतो. त्यानुसार त्याने पेरूची विक्री, सीताफळाची विक्री चालू केली. व्यवस्थित हँडलिंग करायला लागला. स्वतः वजनं करणे किंवा कॅल्क्युलेशन्स करणे, बार्गेनिंग करणे, हे सगळं स्वतः करू लागला. आणि हे पण नाही, तो स्वतः पैसे साठवून त्याच्यामधून त्याच्या फीज भरतो. कधी मला जरी पैसे कमी पडले तरी तो मला पैसे देतो आणि सांगतो की मी जर तुला आज 100 रुपये दिलेत ना, 10 दिवसांनी तुम्हाला दुप्पट द्यायचेस रिटर्न. म्हणजे प्रत्येक दिवसाला तो मला 10 रुपये व्याज लावतो. ही पण एक पद्धत तो शिकला. त्यामुळे आम्हाला पण कळालं की बाबा कशी बचत केली पाहिजे किंवा इतरांना पैसे देतानाही आपण कसा फायदा करून घेतला पाहिजे किंवा बँकेत कशा प्रकारे बचत करून ठेवली पाहिजे, हेही त्याच्याकडून शिकण्यासारखं झालं. शाळेत कसं आहे तो? शाळेत आणि दिनक्रम कसा आहे? शाळेत बघायला गेलं तर अगदी उठल्यापासून त्याचं रुटीन चालू होतं. सकाळी 5ला तो डॉट उठतो. आम्ही जरी नाही उठलो तरी स्वतः उठून आम्हाला उठवतो की मला जिमला जायचं आहे. जिम करून येतो. त्याच्यानंतर 1 तास जिम करतो. घरी आल्यानंतर अभ्यास करतो थोडासा आणि जे काय हेल्दी फूड असेल, स्मूदी किंवा घरच्या गाईपासून बनलेलं दही, हे असं खातो किंवा डांगर चपाती, हे त्याला खूप आवडतं. स्कूलमध्ये पण नेताना तो कुणीही आजकालच्या जीवनामध्ये कुणीही डांगर चपाती किंवा डांगर भाकरी आणत नसेल, हा आवडीने अगदी घेऊन जातो स्कूलमध्ये. नंतर आपली जी शेतातली फळं आहेत ती घेऊन जातो. मुलांना त्या फळांची ओळख करून देतो. देखील देतो की टेस्ट बघा ऑर्गॅनिक कसं लागत आहे. तुम्ही पालकांना काय आव्हान कराल दुसऱ्या तुमच्या मुलासारखं? मी आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या पालकांना एवढंच सांगू इच्छिते की मुलांना निसर्गाच्या सानिध्यात ठेवा. आणि कुठेतरी या वयातली मुलं, त्यांना दूध कुठून येतं किंवा फळं कुठून येतात, चपाती कशी बनते हे अजिबात माहीत नाही. तर ती मुलांना ओळख करून द्या. ॲज अ बिझनेस म्हणून नको किंवा डायरेक्ट त्यांनी शेती करावी अशी माझी अपेक्षा नाही, पण एक बेसिक माहिती त्यांना पाहिजे. आणि नक्कीच त्यांना निसर्गामध्ये राहू द्या. त्यांना थोडंसं खुलं सोडा. काय होईल पुढे तुम्हाला वाटतं? तुमचा मुलगा काय व्हावा वाटतं तुम्हाला पुढं जाऊन? नक्कीच हा काहीतरी वेगळा होणार आहे, वेगळा बिझनेसमॅन होणार आहे. ना की इंडस्ट्रीयलमध्ये, पण निसर्गाचा उपयोग करून नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवेल, एवढी मला नक्की खात्री आहे. नमस्कार, माझं नाव रत्नवर्धन धनंजय पाटील, राहणार कोल्हापूर. इयत्ता मी 5वीत शिकत आहे झील इंटरनॅशनल स्कूलमध्ये. आता मला छोटा शेतकरी म्हणून ओळखतात. म्हणजे जेव्हा मी छोटा होतो तेव्हा पप्पांसंग किंवा आजोबांसंग जेव्हा फिरत होतो मी, तेव्हा आजोबांची किंवा पप्पांची माहिती ऐकून मला थोडीफार माहिती आली. त्यानंतर मग मी जेव्हा मोठा झालो मम्मीनं मला मोबाईल दिला. मग त्या मोबाईलमधनं माहिती घेऊन त्या AI टेक्नॉलॉजीनं कशी शेती करायची ते शिकलो मी. त्यानंतर मी पप्पांना म्हणलं की पप्पा
मला शेती करायची आहे. मग पप्पांनी मला थोडीशी 1 एकर शेती दिली. मग आम्ही त्याच्यात पेरू, चंदन, आंबा, बुडक्या, लिंब हे सगळे झाडे लावले. मग त्या झाडांमधली मी जेव्हा टुरिस्ट येतात, म्हणजे आमचं जे ॲग्रो टुरिझम आहे ते व्हिजिट करायला जेव्हा टुरिस्ट येतात तेव्हा मी त्यांना माहिती सांगतो. कसे झाड असतात, एकदल म्हणजे काय, द्विदल म्हणजे काय, ती सगळी मी त्यांना माहिती देतो. मग मी छोटा शेतकरी आहे हे ह्याच्यावरनं मला ओळखू लागले. मग आता काय काय लावलाय तुम्ही शेतात? आम्ही- कशा प्रकारे तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करतो? आता मी सकाळी पहिला तर पहाटे 5ला उठून जिमला जातो. नंतर मग 6 वाजता परत घरी येऊन जेवण आंघोळ त्यांचं करून 8 वाजता शाळेला जातो. मग 3 वाजता परत घरी आल्यावर काहीतरी खेळायचं नाहीतर काहीतरी करायचं. त्यानंतर जेवून परत मग शेताकडे जायचं आणि बघायचं शेतात काय पाणी पाजायला लागतंय का, छटणी घ्यायला लागतंय का ते बघायचं. मग परत घरी यायचं, थोडंसं अजून खेळून अभ्यासाला बसायचं, मग झोपून टाकायचं. माझं ड्रीम तसं तर बिझनेसमॅन बनायचं आहे, की कुठला तर मोठा असा बिझनेस करू वाटतंय मला, ज्याच्यात फायदा खूप होणार, तोटा कमीत कमी होईल. असं माझं मोठं झाल्यावर ड्रीम आहे, बिझनेस कुठला तर करायचा चांगला. सध्या कसं तू इन्कम करतोस एवढ्या ह्याच्यातून? सध्या तर मी पेरू, सीताफळ, आंबा ह्याच्यातनं वार्षिक 18 लाख रुपये कमवतो. आणि जर चंदनाचं बघितलं तर एका चंदनाच्या झाडाला 20 किलो येते. 20 किलो चंदनाचं 2 लाख रुपये होतात. मग त्या मापानं म्हणजे एका चंदनाचं 2 लाख रुपये. आम्ही 3000 चंदनांची लागवड केल्या. मग त्यामध्ये 2 लाख आणि 3000, 2 लाख गुणिले 3000 60 कोटी, म्हणजे 60 कोटी 7 वर्षानंतर चंदनाचा फायदा होतो. त्यामुळे मग जर मी मोठा झालो, कुठला तर बिझनेस सेटल केला, मग त्याच्यात त्या 60 कोटीमधले पैसे घ्यायचं, त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचे. नंतर मग परत काय पुढचा विचार असेल तो करायचा. आता किती वर्ष झाले चंदन लावून तुला, आणि किती वर्ष राहिले अजून ते मोठं व्हायला? आता पूर्ण 3 वर्ष झाले चंदन लावून. आता 4 वर्ष राहिले 4 वर्ष पूर्ण व्हायला. म्हणजे 4 वर्षात ते चंदनाची झाडे येऊ शकतात तोडायला. यात अजून आता नवीन दुसरे वेगवेगळ्या व्हरायटीची फळं झाडे लावतात. म्हणजे आता आम्ही लाल केळीची झाडं लावली आहेत थोडीफार, ते लावणार. त्याच्यानंतर अजून काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून मोठं एक ॲग्रो टुरिझम बनवायचं प्लॅन आहे आमचं. तसं आहे डोक्यात. खरं आम्ही आत्ता ते काय ड्रोनची फवारणी त्यांना अजून काय सुरू केली नाही. साधा स्प्रेअर असतो त्यानंच नुसती फवारणी करतो. म्हणजे गोमूत्राचे स्प्रे करतो, कारण की त्याने कीटक मरून जातात. आणि जर आपल्याला तण मारायचं असलं तर त्या गोमूत्रात आम्ही मीठ टाकतो आणि ते स्प्रे करतो. तू आता एवढा आता मम्मी पप्पा तर माझ्यावर खूप गर्व करतात की मला एवढं सगळं एवढ्या लहान वयात येतंय. तुला वाटत नाही दुसऱ्या मुलांसारखं आपण खेळावं, मोबाईल वापरावं? वाटतं कधी कधी. खरं मग नंतर बघितलं तर काय, ते एवढं काय सगळीजणच करतात, म्हणून मी त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला बघतोय. मोबाईलचा उपयोग कसा करतोस तू? मोबाईलचा उपयोग म्हणजे जेव्हा मी मोबाईल हातात घेतो तेव्हा काहीतरी शेतीविषयी सर्च करायचं, नाहीतर कुठल्या तर प्राण्यांविषयी असं सर्च करतो. म्हणजे त्यांच्यातनं अजून माहिती येते. हां, आता ह्या पक्षाची ही खासियत आहे, ह्या झाडाची ही खासियत आहे. मग ती सगळं जे मोबाईलमधनं मला ज्ञान मिळतं, मी ती कुठल्या तर एका झाडावर त्याची ट्रायल करून बघतो. जर ती सक्सेस झालं तर ते मग सगळ्या झाडांवर ट्राय करायचं. नमस्कार, मी किरण पाटील, झेल इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी मराठी विषय शिकवतो. आमच्या विद्यालयाच्या माध्यमातून नेहमीच आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या अंगभूत असणाऱ्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या अंगाने घडला पाहिजे अशी आमची भूमिका असते. याच दृष्टिकोनातून अनेक क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी
हे चमकताना दिसत आहेत. मग ते कला असेल, क्रीडा असेल, त्याचबरोबर विविध प्रकारच्या त्यांच्या अंगभूत कलांच्या माध्यमातून ते आपलं स्वतःचं आयुष्य आणि व्यक्तिमत्व घडवत आहेत आणि शाळा त्या दृष्टिकोनातून समर्थपणे त्यांना साथ देते. अशाच अनेक रत्नापैकी एक रत्न आमच्या इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये या ठिकाणी शिकत आहे, ज्याचं नाव आहे रत्नवर्धन धनंजय पाटील. आज त्याच्याबद्दल बोलायचा उद्देश हा आहे की इयत्ता 5वीत असून देखील या चिमुकल्यानं आपल्या शेतकरी असणाऱ्या वडिलांच्या शेतीतील एक छोटासा तुकडा स्वतःहून कसायला घेतलेला आहे आणि तो त्या शेतीतून आजच्या काळातील विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करत अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन तो आता घेतो आहे. म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये असून देखील त्यानं आपल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावरती, कल्पकते जोरावरती चांगल्या प्रकारचं एक करिअर क्षेत्र निवडण्याच्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. त्याला विचारलं की तू हे वेगळं का करतोयस आणि कशासाठी करतोयस, तर त्यानं दिलेलं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे. आजच्या काळामध्ये शहराकडं आणि शहरी दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्या स्वतःच्या करिअरला वाव देण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी घडतायत, पण शेती करणारा एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आपली भूमिका आजच्या काळामध्ये देखील तितकीच महत्त्वाची आहे. आज शेतीकडे वळणं गरजेचं आहे आणि आज एवढीशी छोटीशी शेती करून देखील त्यांना अनेक प्रकारची उत्पन्न घेत हजारोंचं उत्पन्न कमवण्याचा मार्ग या ठिकाणी पत्करलेला आहे. त्याच्या वडिलांशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा वडिलांनी देखील सांगितलं की त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च हा तो स्वतः करतो आहे. तर ही आजच्या काळातील या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणात्मक अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. आज त्याच्या माध्यमातून या ठिकाणी तो स्वतःचं करिअर शेतीच्या माध्यमातून निवडताना दिसतोय. ही खरोखर जमेची बाब आहे. त्याच्या पुढच्या भावी वाटचालीस आमच्या विद्यालयाचे संचालक सन्मानित संजय महाडिक सर, मुख्याध्यापिका सौ मेघारी नरगळ मॅम, प्रशासकीय अधिकारी अभय भिलवडे सर आणि त्याचबरोबर आमचे सर्व विद्यार्थी कोऑर्डिनेटर जावेद नदार सर, संदीप कांबळे सर आणि अंजली जोशी मॅडम, या सर्वांच्या माध्यमातून त्याच्या भावी वाटचालीसाठी लक्ष अशा शुभेच्छा देते. त्याचं यश आणि त्याचं कर्तृत्व असंच भरत जावं अशा त्याला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव नितीन पवार. मी कौलापूर गावचा छोटा शेतकरी रत्नवर्धन पाटील यांच्या शेतावरती त्यांची शेती बघायसाठी आलो होतो. त्यांचे वडील धनंजय पाटील सुरुवातीपासून ऑर्गॅनिक शेती करतात हे मी ऐकून होतो. गेली 3 वर्षे मी सतत त्यांच्या शेतीला भेट देता आलेलो आहे आणि ती शेती फिरवून दाखवण्याचं काम किंवा शिवार फेरीचं काम हा रत्नवर्धन लहानपणापासून करत आहे. त्याच्या शेतीवरची असलेली वेगवेगळी फळझाडं, फुलझाडं किंवा चंदनाची शेती, पेरूची शेती, सीताफळाची शेती ह्याबद्दलची सर्व सायंटिफिक माहिती रत्नवर्धनला आहे. तो मी कितीतरी वेळा त्याला शेतामध्ये स्वतः काम करताना बघितलेलं आहे. त्याला स्वतःला मी त्याच्या आजोबांसोबत पेरणी करताना सुद्धा बघितलेलं आहे. त्याला त्याच्या शेतावरच्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या घराजवळ जो गाईचा गोठा आहे त्या गोट्याबद्दलची त्याच्या सगळी गाईच्या ह्याच्याबद्दल सगळी माहिती त्यांना आहे किंवा त्यांच्याकडं जे कुक्कुटपालन केलं जातं किंवा ज्या पद्धतीनं त्यांचे वडील सेंद्रिय शेतीसाठी ऑर्गॅनिक पद्धतीनं त्याचं खत तयार करतात त्याबद्दलची माहिती पण रत्नवर्धन आम्हाला सगळ्यांना सांगत असतो. काय वाटतं तुम्हाला एवढ्या छोट्या मुलाकडे एवढं मोठं नॉलेज आहे? आजकालच्या पिढीला म्हणजे नवीन पिढीला मोबाईल आणि ह्याच्या पलीकडं जग काही माहिती नाही, पण एवढ्या लहान मुलाला एवढं सगळं नॉलेज आहे आणि ते नॉलेज द्यायचं काम त्यांच्या आजोबांनी त्याच्या आईवडिलांनी जे केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. कारण ह्या पुढच्या पिढीला हेच सगळं तारून नेणार आहे ना की मोबाईल आणि हे सगळं जे जगात चाललेलं आहे की निसर्गाबद्दल माहितीच नाही मुलांना. पुढच्या पिढीला बऱ्याच जे शेती पिकं आहेत किंवा जी फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत ह्याच्याबद्दल खरंच माहिती नाही. एवढ्याशा लहान वयामध्ये ह्या मुलाला जी नॉलेज आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. काय काय बघितलं तुम्ही? काय काय त्यानं तुम्हाला दाखवलं? आम्हाला त्यानं अगदी आल्यापासून आम्ही हे बघतो की त्यांनी शेती कशी करतायत. अगदी पाण्याचं दारं कसं लावणं, पाण्याचं दारं मोडणं, ते परत कसं लावणं ह्याबद्दलची सुद्धा बेसिक माहितीसुद्धा त्यांनी आम्हाला दिली. वेगवेगळ्या अवजाराबद्दल शेतीमध्ये जी वापरली जाणारी अवजार आहेत त्याबद्दलची पण माहिती तो खूप चांगली दिली त्यांनी आम्हाला. त्याबरोबर त्याच्या ज्या शेतामध्ये आत्ता जे आहे की तो कशी त्यांनी शेती डेव्हलप केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
मी असं कायम बघत आलो आहे, म्हणजे मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे की तो व्यापाऱ्यांशी स्वतः डील करतो. मी सतत येत असतो यांच्या फार्मवरती, तर तो स्वतः व्यापाऱ्यांशी डील करत असतो, त्यांच्याबरोबर रेट ठरवत असतो आणि त्यांचा जो काही हिशोब आहे किंवा त्यांना पेरूचा तोडा झाल्यानंतर ना त्याचं वजन करणं, त्याचा हिशोब करणं हा स्वतः तो एवढ्या लहान वयात करतो, त्याचं खरंच कौतुक आहे.